तर फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांनी अटकेची भीती होती असा आरोप संजय राऊतांनी केलाय। फडणवीसांनी स्वतःची अटक टाळण्यासाठी पक्ष फोडले। एकनाथ शिंदेंवरती आपल्याला अटक होईल या भीतीनेच त्यांनी दबाव आणला असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। शिंदेंनी मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचे हे गंभीर आरोप आता समोर येत आहेत। सोबतच केंद्रातलं सरकार बदलेल आणि आमचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा चौकशा सुरू होतील असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। त्यामुळे फोन टॅपिंग प्रकरण हे पुन्हा एकदा आता चर्चेत आलेलं आहे। राजकीय वर्तुळात या फोन टॅपिंग प्रकरणाची अनेकदा चर्चा सुरू झाली आणि अर्थातच रोख होता विरोधकांचा, तो म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे। आणि आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत थेटपणे आरोप केलेले आहेत की देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती, याकरता त्यांनी शिंदेंवरती दबाव आणला। आपल्या सोबत प्रवीण दरेकर हे उपस्थित आहेत, फोन लाईनवरनं ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, एकंदरीत खळबळजनक आरोप केलेले आहेत संजय राऊतांनी, काय सांगाल या आरोपांबाबत? आरोप आपले संजय राऊत रोजच खळबळजनक बोलत असतात, त्याच्यामुळे काय फार मोठं वेगळं काय जे बोलले त्याच्यातला भाग नाहीये। अपूर्ण अर्धवट माहितीच्या आधारे ते नेहमी बोलत असतात, त्यातलाच हा प्रकार त्या ठिकाणचा आहे। आणि कुठल्याही प्रकारचं तथ्य नसताना त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता असं मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोललेले आहेत। आणि त्यांनी त्यांचे बंधू माझ्याबरोबर मुंबई जिल्हा बँकेत संचालक आहेत, त्यांना माहित आहे वस्तुस्थिती, परंतु आता पॉलिटिकल आरोप करायचे आणि त्याच्यामुळे आता त्या 59 संस्थांचं त्याच्यावर आम्ही FIR दाखल केला, त्यांच्यावर केसेस केलेत आणि हा विषय कोर्टामधनं त्या ठिकाणी संपलेला आहे। कोर्टाने त्या ठिकाणी केस फाईल केलेली आहे, याची त्यांना कल्पना नाही। परंतु आता टार्गेट कोण पुढे आहे आणि मुख्यमंत्र्यांचं विधान केलेलं कसं चुकीचं हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु त्यांचं कुठलीही गोष्ट माहिती घेत नाहीत, अर्धवट आधारे त्यांचं असतं। त्यांनी कधीही सांगावं, कुठेही सर्व सत्यता आणि वस्तुस्थिती सांगण्यात येईल, त्यांनी समोर यावं, काहीच अडचण नाही। मात्र प्रवीणजी, संजय राऊतांनी असं देखील म्हटलेलं आहे आपल्यावरही मुंबई बँक घोटाळ्याचे आरोप झालेले होते, तुमच्यावरही अटकेची टांगती तलवार ही लटकत होती। नाही, एक 100% खरं आहे। उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी CP पांडे देवाचे होते, त्यावेळेला त्यांना सांगितलं, जॉईंट CPनी सांगितलं होतं की केस बनत नाही, चुकीचं आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, क्रिमिनल काय नाहीये, पण नाही काही करून त्यांना अरेस्ट करा असा उद्धव ठाकरेंचा आग्रह होता। राजकीय आक्षेपोटी किंवा जे काय असतात आपला विरोध त्यापोटी ते होतं। परंतु त्या ठिकाणी नंतर कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेशन दिलं गेलं, सगळं काही झालं आणि काहीच तथ्य नव्हते, दुरान्वयी ज्या गोष्टींचा संबंध नव्हता त्याच्याशी जोडण्याचा तो प्रयत्न होता, परंतु कोर्टामध्ये त्या ठिकाणी सत्य पडताळलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोर्टानं त्या विषयामध्ये क्लीन चिट दिलेली आहे। राऊतांनी जरा कुठल्याही विषयाचे आरोप करताना केवळ सनसनाटी खळबळजनक यापेक्षा थोडा वस्तुस्थितीचा आधार धरला तर त्यांच्या बोलण्यात तथ्य होईल, नाही तर बोलाची कडी बोलाचा भात असंच राऊतांचं रोज सकाळी उठल्यावर त्या ठिकाणी भोंगा चालू होतो आणि मग प्रत्येक गोष्ट तुम्हालाही खळबळजनक वाटते, तुम्ही ही माहिती घेत नाही, तुम्हाला या आवश्यक ती सगळी माहिती दिली जाईल आणि मग एखाद्या आरोपाचं त्या ठिकाणी आपण पुष्टीकरण करायचं असतं, परंतु असो तो तुमचा भाग आहे। नक्कीच, धन्यवाद प्रवीणजी आमच्याशी साधलेल्या या संवादाबद्दल।